नमस्कार मंडळी, सविताज होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. तर आपण त्याचे साहित्य बघून घेऊया. साबुदाणा खिचडीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, इथे मी 2 वाट्या साबुदाणा चांगला 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढचं साहित्य बघूया. एक 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, आपण इथे बारीक चिरलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण आता एक चमचा मीठ घेतलेला आहे. 2 बटाटे घेतलेले आहेत, उकडलेले आहेत. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका मोठ्या ताटामध्ये हे सगळे साबुदाणे काढून घेतलेले आहेत. कूट टाकलेला आहे, मीठ टाकते मी आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करायचंय. हे असं केल्यामुळे काय होतं की आपला साबुदाणा जर जास्त भिजला असेल तर तो कुटामुळे चांगला हे होऊन जातो, मिक्स होऊन जातो कूट आणि साबुदाणा, आणि ते पाणी सोक होऊन जातं. त्याच्यामुळे आपली खिचडी जी आहे ती नंतर अशी चिकट नाही होणार आहे. त्याच्यामुळे आपण मीठ आणि कूट शेंगदाण्याचं एकत्र टाकून हे सगळं मिक्स करणार आहोत, जेणेकरून कसं होईल की आपली खिचडी अगदी सुट्टी होईल. आता आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊया. एक 2 ते 3 चमचे आपण तेल टाकलेलं आहे. तेल गरम होऊ देऊया. तेल चांगलं गरम झालं की मगच आपल्याला पुढची करायची आहे. अजून तेल गरम झालेलं नाहीये. तेल चांगलं गरम झालं की मग आपण मिरच्या वगैरे सगळं साहित्य टाकणार आहोत. तर आपण थोडं वाट बघूया, अजून तरी तेल तापलेलं नाहीये चांगलं. आता आपण मिरच्या टाकून घेऊया. मिरच्या चांगल्या 2 ते 3 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायच्या, म्हणजे त्याचा तिखटपणा चांगला तेलामध्ये उतरेल. आता आपण बटाटे टाकून घेऊया. बटाटे सुद्धा आपल्याला एक ते 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. हा आता उकडलेला बटाटा आहे, त्याच्यामुळे त्याला काही शिजायला वेळ लागणार नाही. आपल्याला फक्त परतायचे हे तेलामध्ये चांगले. आता हे बटाटे चांगले परतून झालेले आहेत. आता आपण साबुदाणा टाकून घेऊया. साबुदाणा, कूट आणि मीठ टाकलेलं हे जे मिक्सचर आहे ते सगळं टाकून घ्यायचंय आणि आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. फास्ट गॅसवरतीच आपल्याला चांगली ही खिचडी जी आहे चांगली परतून घ्यायची, म्हणजे ती चांगली सॉफ्ट होते. आता जवळजवळ 5 ते 6 मिनिटं मी फास्ट गॅसवरती ही खिचडी जी आहे ती परतून घेतली आहे. आता हळूहळू ती थोडं थोडं सॉफ्ट व्हायला लागली आहे आणि चांगली मोकळीही झाली आहे. हे बघा, आता आपली खिचडी छान पैकी परतून झाली आणि किती छान सुटी सुटी झाली, अगदी मोकळी झाली, अजिबात चिकट झालेली नाहीये. अशा प्रकारे आपल्याला असं छान पैकी खिचडीला परतून घ्यायचंय. तर आता आपण काढून घेऊया एका प्लेट मध्ये. बघा किती छान पैकी आपली मोकळी मोकळी झालेली आहे खिचडी. तर अशा प्रकारे आपली ही खिचडी तयार आहे. तर मग अशाच छान छान रेसिपीसाठी सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.